गुड मॉर्निंग व्ह्यूअर्स. डिवाइन टाईम विथ निकीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज सर्वप्रथम ज्या लोकांचा वाढदिवस आहे त्या सगळ्यांना विश यू व्हेरी हॅपी अँड ब्लेस बर्थडे. तर चला आज आपण पाहूया आपल्याला गायडेड मेसेज काय आहे युनिवर्सचा, एंजल्सचा आपल्यासाठी. युनिवर्स, एंजल्स, मदर काय आहे, मदर नेचर, स्पिरिट गाईड्स, प्लीज गाईड करा माझ्या व्ह्यूअर्ससाठी. आज तुमचा गायडेड मेसेज काय आहे प्लीज गाईड करा. आज मॉर्निंग एनर्जी, करंट एनर्जी माझ्या व्ह्यूअर्सची काय असणार आहे प्लीज गाईड करा. प्लीज गाईड करा एंजल्स. मेसेजेस आले आहेत. रास पाहूया. एंजल्स प्लीज गाईड करा. कोणती रास आहे, कोणत्या राशीचं जर डिप्रेशन टेन्शन असेल तर कोणत्या राशीसाठी मंत्र आहे प्लीज गाईड करा. रास आलेली आहे. मीन रास, मीन म्हणजे पायसिस. मीन रास जर कुठली डिप्रेशनमध्ये असेल, कुठलं टेन्शन घेतलेलं असेल तर तुम्ही ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमःचा जाप नक्की करा. तर आजचा आपल्याला पहिला गायडेड मेसेज पाहूया आपण. डिवाइन टायमिंगमध्ये काय आहे. प्लीज फॉर गिव्ह मी, माफीनामा इकडे आलेला आहे. प्लीज फॉर गिव्ह मी. तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी पाहत असाल, लव्ह लाईफसाठी, मॅरेजसाठी, सिंगल असाल, तुमच्या लव्ह लाईफमध्ये सेपरेशन असेल, नो कॉन्टॅक्ट असेल तर तुम्हाला माफीनामा येत आहे. तुम्ही वाईस वर्सा घ्या. तुम्ही तुमच्या पार्टनरला माफी मागत असाल किंवा तुमचा पार्टनर तुम्हाला माफी मागत असेल. आणि दुसरं आलेलं आहे सुपरनॅचरल पॉवर्स. तर आपल्याला युनिवर्सचा आज एंजलचा गायडेड मेसेज आहे. पहिलं म्हणजे प्लीज फॉर गिव्ह मी आणि दुसरं आलेलं आहे सुपरनॅचरल पॉवर्स. तर आपल्याला इकडे जर तुम्ही तुमच्या खरंच मॅरिड लाईफसाठी, लव्ह लाईफसाठी पाहत असाल किंवा तुम्ही पूर्णपणे नो कॉन्टॅक्टमध्ये असाल किंवा डिवोर्स झाला असेल किंवा डिवोर्सच्या फेजमधून जरी जात असाल किंवा सिंगल्स असाल किंवा एक मॅरिड असेल, एक अनमॅरिड असेल, वाईस वर्सा घ्या. म्हणजे जसं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वगैरे असतील किंवा जी कुठली सिच्युएशनशिप चालू असेल तुमच्या लव्ह लाईफमध्ये, तर युनिवर्सने सांगितलेलं आहे, इकडे गाईड केलेलं आहे की तुमचं परमनंट रियुनियन इकडे होते. पुन्हा तुम्ही युनाईट होत आहात एकमेकांमध्ये. तर तुमचा माफीनामा इकडे येत आहे. तुमचा पार्टनर तुम्हाला प्लीज फॉर गिव्ह मी म्हणत आहे किंवा तुम्ही तुमच्या पार्टनरला प्लीज फॉर गिव्ह करत आहात. आणि तुमचं इकडे एक परमनंट रियुनियन मला दिसतंय. किंवा इतर कोणाशी तुमचं ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये किंवा नातेवाईकांमध्ये जर कोणाशी मोठ्या प्रमाणात भांडणं, वादविवाद झाला असेल तर तिकडूनही तुम्हाला माफीनामा येत आहे. जर तुमच्यावर तुमची चूक नसतानाही तुमच्यावर जर कोणी आळ घेतला असेल किंवा काही लबाडीपणा केला असेल तर त्यांना पण त्या गोष्टीची पश्चाताप जाणीव होते आणि तुमच्यासाठी तिकडूनही माफीनामा येत आहे. तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्यावर कोणी बंड पुकारला असेल किंवा तुमच्या बाबतीत कोणी चुगलखोरगिरी केलेली असेल तर तिथूनही तुम्हाला माफीनामा येत आहे. आणि सुपरनॅचरल पॉवर्स आपल्याला युनिवर्स एंजल्स सांगत आहेत की सुपरनॅचरल पॉवर्समध्ये तुम्ही नेहमी ब्लेस्ड आहात आणि प्रोटेक्टेड आहात. आणि तुम्हाला सुपरनॅचरल पॉवर्समध्ये युनिवर्सनी, एंजल्सनी, आपल्या इष्टदेवतांनी गाईड केलेलं आहे आणि तुम्हाला ब्लेस्ड करून ठेवलेलं आहे. तर तुमच्यावर कुठल्याच अरिष्ट विघ्न येणार नाही आहेत. तर तुम्ही फक्त सत्कर्म करा. आपल्या हातातनं होईल तितकी चांगली कामं करत राहावा आणि होईल तितकं अनाथ, गोर, गरीब, विधवांना मदतीचा हात नेहमी पुढे द्या. तर युनिवर्सने आपल्याला आज खरंच ब्लेस्ड केलेलं आहे. माफीनामा आपल्याकडे येत आहे. तो कुठल्याही प्रकारचा माफीनामा असू शकतो आपल्या लाईफमध्ये. आणि सुपरनॅचरल पॉवर्सने, युनिवर्सने आपल्याला सांगितलं आहे तुम्ही ब्लेस्ड आणि प्रोटेक्टेड आहात, तुम्ही सेफ आहात. फक्त आपल्याकडनं होईल तितकं प्रत्येकानं ग्रॅटिट्यूड शो करायचं आहे, दानधर्म करायचा आहे. आणि आजचा मेसेज खरंच खूप शॉर्ट आणि स्वीट आहे की सुपरनॅचरल पॉवर्सने आपल्याला, एंजल्सनी, युनिवर्सने सांगितले तुम्ही खूप गाईडेड आहात, तुम्ही ब्लेस्ड आहात, तुमच्यावर कुठलंच अरिष्ट आणि विघ्न येणार नाही आहे. आणि तुमची लव्ह लाईफ, तुमची मॅरिड लाईफ किंवा जी कुठली तुमची सिच्युएशनशिप असेल तिथे तुम्हाला माफीनामा नक्की येत आहे. किंवा जिथून कुठून भांडणं, तंटा जे काय झालेलं असेल, जो काय गैरसमज झालेला असेल रिलेशनशिपमध्ये कोणत्याही, तिथूनही तुम्हाला माफीनामा येत आहे. तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आनंदमय, शुभमय आणि मंगलमय जावो. धन्यवाद.